नमस्ते दोस्तों. चालते बोलते विद्यापीठ म्हणजे संत गाडगेबाबा. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्र राज्याला अनेक संत लाभलेले आहेत. त्यापैकी एक महान संत म्हणजे संत गाडगेबाबा. हे कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक अशी त्यांची ओळख आहे. संत गाडगेबाबा यांचे संपूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर असे होते. त्यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 रोजी अमरावती जिल्ह्यातील शेनगाव येथे झाला. त्यांच्या आईचे नाव सखुबाई व पत्नीचे नाव कुंताबाई असे होते. डेबूजी लहान असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. तेव्हा आई सखुबाई आपल्या भावाच्या म्हणजे चंद्रभानच्या घरी आली. मामाने डेबूजींची देखभाल केली. तसेच डेबूजी पण मामाच्या गाई, म्हशी, शेळ्या तसेच शेताचे काम करीत असे. मामाला डेबूजीचा खूप मोठा आधार मिळाला होता आणि त्याने सर्व घराचा, शेतीचा कारभार डेबूजींवर सोपवला होता. परंतु दुर्दैवाने मामाचेही निधन झाले. त्यावेळेस मामा जिवंत होते. त्यावेळेस सावकार तिवारी व चंद्रभानचे फार प्रेमाचे संबंध नाते होते. चंद्रभानच्या एका शब्दावर सावकार तिवारी हा काम करायचा. कोणाला बैल पाहिजे, बैल घेऊन जा. कोणाला पैसे पाहिजे, पैसे घेऊन जा. त्यामुळे चंद्रभानला सावकारीविषयी कोणाचीही शंका घेण्याचे काही कारण नव्हते. पण त्या सावकाराने दृष्टपणा करून ठेवला होता. दरवर्षी पैसे देऊनही पैसे काही कमी होत नव्हते. तसेच कोऱ्या कागदावर चंद्रभानचा अंगठा घेतला होता. ही गोष्ट डेबूजींना माहीत होती. आता सावकार डेबूजीला शेत मागत होता, पण डेबूजी त्याला नकार देत होता. तेव्हा चडके यांनी 4-5 गुंड घेऊन शेतात गेले व डेबूजीला धमकावित होते. गोष्ट हातघाईवर आली होती. तेव्हा डेबूजींनी त्या 4-5 गुंडांना पळवून लावले. ही गोष्ट सर्व गावात पसरली व जे काही सावकारामुळे त्रस्त झालेले लोक होते ते डेबूजीला मानू लागले. डेबूजी सर्व गावात प्रसिद्ध झाले. अन्याय करू नये, पण अन्याय कोणी केला तर तो सहनही करू नये. हा पाठ डेबूजींनी आपल्या गावकऱ्यांना दिला व सावकाराला चांगलेच वठणीवर आणले. या घटनेमुळे डेबूजींच्या जीवनाला कलाटणी मिळाली. डेबूजींचे लग्न झाले. त्यांना 4 मुले झाली, परंतु त्यांचे संसारात मन रमत नव्हते. अनेक दिवस त्यांनी खूप विचार केला की माझ्यामध्ये सावकाराच्या विरुद्ध जी शक्ती आली ती कोठून आली. आजपर्यंत डेबूजींनी कोणत्याही प्रकारचे भांडण तंटा केला नव्हता. ते आपल्या मामाचे शेत, गाई, म्हशी, शेळ्या यांची देखभाल करण्यात आपला सर्व वेळ घालवत होते. जेव्हा सावकाराशी भांडण झाले त्यावेळी ते बेचैन झाले, फार विचार करू लागले. शेवटी त्यांना वाटले की आपला जन्म फक्त एका कुटुंबाचा उद्धार करण्याकरता झालेला नसून सर्व समाजातील जे रंजलेले गांजलेले आहेत त्यांचे दुःख दूर करण्याकरता झालेला आहे. त्यांचे दुःख दूर करण्याकरता आपला जन्म झालेला आहे. अशा प्रकारचा विचार त्यांच्या मनात आला. जसे सिद्धार्थ गौतम राजपुत्र असून आपले वैभव, पत्नी व राजवाडा सोडून ते सत्याच्या शोधात बाहेर पडले, त्याच प्रकारे डेबूजींनी आपली आई, पत्नी, मामी, मामे, भाऊ या सर्वांचा त्याग करून त्यांनी मामाचे गाव सोडले. डेबूजी गावोगावी फिरू लागले. हाती खराटा, लावलेले आंगळे व हातात गाडगे घेऊन ते गावागावात जाऊन साफसफाई करू लागले. साफसफाई केल्यानंतर ते भाजी भाकर मागत व तेथेच खाऊन खापरात पाणी घेऊन ते पाणी पिऊन तृप्त होत. ते संपूर्ण भारतात फिरले. संपूर्ण भारतीय समाजाचा जवळून त्यांनी अभ्यास केला. मग हळूहळू ते गाव साफ केल्यावर देवळात जाऊन कीर्तन करत. लोकांना ते कीर्तन फार आवडत असे. हा माणूस गावाची साफसफाई करतो, त्या बदल्यात भाकर भाजी मागतो, त्यापेक्षा त्याला काहीच नको. शेवटी देवळात जाऊन हा माणूस कीर्तन करतो. या माणसातील आगळे वेगळेपणा पाहून लोकांच्या मनात कुतूहल निर्माण झाले. तसेच आदरभावही निर्माण झाला. शेवटी लोक त्यांच्या कीर्तनाला जाऊ लागले व त्यांचे आपल्याच
बोलीभाषेतील विचार ऐकू लागले. त्यांचे कीर्तन फार मनोरंजक असायचे. साधे सोपे उदाहरण देऊन ते लोकांना पटवून सांगत होते. जसे, बापहो, मंदिरात देव आहे का? लोक म्हणत होत आहे. मग देवाला कपडे कोण घालतो? तर लोक म्हणायचे आम्हीच घालतो. मंदिरात देव दिवे लावतो का? लोक म्हणायचे नाही, आम्हीच दिवे लावतो. मग गाडगे बाबा म्हणायचे की देव स्वतःच्या घरात उजेड पाडू शकत नाही तर तुमच्या जीवनात काय उजेड पाडणार? अशा प्रकारचे तर्कवितर्क करून गाडगे बाबा लोकांच्या डोक्यातील घाण साफ करण्याचे काम करीत होते. मुलं त्यांना अनेक नावांनी चिडवत होते. जसे खराटे बाबा, चापऱ्या बाबा, गोधडी बाबा, गाडगे बाबा. पण बाबांवर त्याचा काहीही एक परिणाम होत नव्हता. जेव्हा आईला समजले की डेबूजी तेथे कीर्तन करत आहे, तेव्हा आई डेबूजीकडे आली व त्यांना म्हणू लागली की तू घरी परत ये. जेव्हा डेबूजी म्हणाले की मला समाजाचे प्रबोधन करायचे आहे, समाजच माझ्यासाठी एक कुटुंब आहे, असे म्हणून ते आईसोबत गेले नाहीत. अशा प्रकारे गावाची साफसफाई करणारा, कीर्तन करणारा, कीर्तनातून समाजातील वाईट रूढी, चाली, परंपरा यावर ते आघात करायचे. अशामुळे लोकांचा गाडगेबाबावर फार विश्वास बसला व ते मोठ्या उदार मनाने देणग्या देऊ लागले. देणग्यांच्या पैशातून त्यांनी पंढरपूर येथे धर्मशाळा बांधली व ती धर्मशाळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वाधीन केली. त्यांनी मुंबई, नाशिक, मूर्तिजापूर, दर्यापूर इत्यादी ठिकाणी धर्मशाळा बांधल्या. त्यामुळे गरीब लोकांची राहण्याची व्यवस्था झाली. गाडगेबाबांना खूप देणग्या मिळाल्या, पण तो पैसा त्यांनी आपल्याजवळ कधीही ठेवला नाही किंवा एका पैशाचीही त्यांनी अफरातफर केली नाही. गाडगेबाबांनी शिक्षणाला फार महत्त्व दिले होते. ते आपल्या कीर्तनात सांगत की बापहो, तुमच्याकडे ताट आहे ते विका व तुमच्या मुलांना शिक्षण द्या. तुम्ही ताटाऐवजी हातावर भाकर खा. गाडगेबाबा काही शिकलेले नव्हते, परंतु शिक्षण नसले तर किती संकटांना तोंड द्यावे लागते याची त्यांना कल्पना होती. त्यामुळे त्यांनी मुलांकरता वसतिगृहे, शाळा, महाविद्यालय बांधली व निरक्षर माणूस किती महान कार्य करू शकते हे आजच्या पिढीला आदर्श घेण्यासारखे आहे. एका निरक्षर व्यक्तीच्या नावे आज विद्यापीठ आहे, संत गाडगेबाबा विद्यापीठ, अमरावती. त्यांची महानता एवढी होती की महात्मा गांधी, डॉक्टर पंजाबराव देशमुख, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इत्यादी थोर नेते त्यांच्या भेटीला येत असत. यावरून त्यांचे कार्य किती महान आहे याची आपल्याला कल्पना येते. अशा ह्या कर्मयोगी महामानवाचे शतशः विनम्र अभिवादन. थँक्यू सो मच.